मला सांगा, तुम्ही खरंच शिकाल? शिकू, पण तुम्ही शाळेत जाईपर्यंत बघ. अधिपती, ठीक आहे, चालेल मला. थँक्यू 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 सो मच. काय एवढ्या खुश? अहो मला इतका आनंद झाला, मी इतकी खुश झाले ना आता, तुम्हाला काय सांगू मी. आणि आम्हाला तेवढंच पाहिजे बस. अजून काय? डील? हा, असं नाही. हे काय? अहो, आमच्याकडे गुरुशी हात मिळवत नाहीत, गुरुला हात जोडतात. थँक्यू 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 सो मच. आमचा बाप आला वाटतं परत ह्याच्यात तर. अधिपती अधिपती, जास्त काही बोलू नका प्लीज. नाही हो, आता कसं जास्त बोलणार? मास्तरीनबाईंसमोर विद्यार्थी काय जास्त बोलू शकतोय? कोण आहे? कोण आहे? का मावशी? काय झालं? कोण होतं? कोण दिसलं तर नाही. ओंक्या पाव्या असतील, त्यांचा काही नियम नाही. जाऊ दे तुम्ही झोपा आरामशीर बेडवर. काय? आता कोण आलं असेल? तू अशी का आलीस सोरवानी? अगं ताई, म्या का नाही गुप्त हेरगिरी केली. कसली? अगं अधिपती आणि मास्तनीवर लक्ष ठेवून आहे म्या. कशाला असला शानपणा करतेस ग तू? तुला सांगितलं होतं ना आम्ही असं करू नगस म्हणून. हे असलं काहीतरी करतेस आणि मग पडतेस थोबाडावर. अगं ताई, ऐकून तर घे की, टेन्शन वाली गोष्ट आहे. म्हणजे? अगं ते दोघं का नाही नॉर्मल नवरा बायकोनी वागायल्यात. हा, वय की. अगं ताई, तू तिचं मन मारलंस पण काय बी उपयोग नाही झाला. म्हणजे काय? अगं ताई, ती मास्तरीन खिदळायल्या आणि तू तिची शाळा बंद केली, पण तिनं खोलीत अधिपतीची शाळा सुरू केली आणि त्यासनी शिकवत होती असं बोला आणि तसं बोला. आणि माझ्या कानावर बी काय पडलं बरं, का गुरुला हात जोडतो बिडतो असं काही काय बनत होती. आता ताई तू सांग, पहिल्या रात्री एक गुरु कुठनं आला ग? बया, त्या मास्तरनीनं घरात शाळा भरविली नाही म्हणजे मिळवलं. ते ती या जन्मात करू शकणार नाही. अगं पर ताई, ती त्याला घोळात घेऊ शकते की. लई नाटकी बाई आहे ती. अगं ती काय बी उदास बिदास नाही. आता ताई ते दोघं बी एकत्र येणार. तू का नाही ताई उगच ती पहिल्या रात्रीचा घाट घातलास बघ. ती मास्तरीन आपल्याला डोईजड होणार म्हणजे होणार. नागिनी सारखी वेटोळी करून बसल बघ तू. नागिनीच्या शेपटावर पाय कसा द्यायचा हे आम्हाला चांगलंच ठाव आहे. जा आता, गप झोप. घडी घडी खबरात येत बसू नगस. आणि पुन्हा जर तिकडे गेलीस तर खरंच काहीतरी डोसक्यात घालू आम्ही तुझ्या. नाही नाही, मी जाते मी गप्प झोपते. जाते. काय म्हणालात? तू झोपा की बेडवर, मी खाली झोपतो. नाही नाही, मला सवय नाहीये बेडवर झोपायची. मी खाली झोपते, तुम्ही वर झोपा. त्याला काय होते, सवय होत्या काय होता. कुठल्या बी गोष्टीची सवय करायला आधी ती गोष्टीची सुरुवात तर करायला पाहिजे का नाही? आहे की नाही? नाही.
आणि तुम्ही असं खाली झोपणार, मी वर झोपणार, मला ते बरोबर वाटणार नाही. तुम्ही झोपा मस्त बेडवर, मी झोपतो खाली, मला काय टेन्शन नाही. नाही नको ना अधिपती, नको. अहो तुम्ही झोपा की निवांत. नाही नाही नको, खरंच नको. बरं थांबा, आपण एक आयडिया करूया काय? आपण कचूया आणि मग ठरवूया. काय करूया? कचूया. अहो कचत नाहीत काय, बारकी पोरं खेळताना काय म्हणतात की सुटूया, उतरूया, काय म्हणतात तुमच्याकडे? अहो मी सांगतो कसं असते, समजा आपण एक काय काम करूया, आपण 1 2 3 म्हणले की दोघांनी हात पुढे करायचे. हा, समजा दोघांचे बी हात सवयचे असतील असे. काय काय असतील? सवयचे म्हणजे असे सारखे असतील. समजा तुमचा बी तळ हात आहे, माझा बी तळ हात आहे, किंवा माझा बी असा तुमचा बी असा असला, सवयचा असला, तर मग तुम्ही वर झोपणार, मी खाली झोपणार. आणि समजा वेगवेगळे असतील तर मग मी बेडवर झोपतो, बघूया म्हणजे, आणि तुम्ही खाली झोपा. ठीक आहे, चला तयार. कचूया. कचूया. हा, आता वर घ्या. 1 2 3 झालं. आता तुम्ही बेडवर. नाही नाही नाही, एक मिनिट, काहीतरी गडबड आहे. आपण पुन्हा एकदा करूया, आपण परत करूया. हा चला चला करूया परत. घ्या. 1 2 3 तुम्ही बेडवर. अधिपती, चीटिंग करणारा विद्यार्थी येतो माझ्या लक्षात. शिक्षिका आहे मी, कळलं ना? चिटिंग कुठं काय? माझ्यापेक्षा 1 सेकंद हात उशिरा पुढे करताय तुम्ही. आणि तुम्हाला असं नाही वाटत की हा खेळ तिघांमध्ये खेळायचा असतो? बरोबर आहे मास्तरीनबाई, खरं तर तिघांमध्येच खेळायचा असतोय. तुम्ही खरं सांगू काय, तुम्ही खाली जमिनीवर झोपला आणि मी वर झोपलो तर मला झोपच लागायची नाही, माहिती आहे काय? खरंच की मला ती बरं बी वाटणार नाही, माझ्या डोळ्याला डोळाच लागणार नाही. तर आता तुम्हीच काय तर तोडगा काढा. फक्त माझ्यासारखी चिटिंग नका करू. तुम्ही शिक्षक आहे, सांगा काय करूया? नाही करणार. आपण असं करूया. कसं करूया? की एक दिवस मी खाली झोपेन आणि एक दिवस झोपेन बेडवर. म्हणजे एक दिवस मी खाली झोपेन, एक दिवस तुम्ही खाली झोपा. असं करूया, चालेल ना? ठीक आहे. हा, तर मग आज तुम्ही झोपा बेडवर आणि मी खाली. तसं नाही, मग आज लेडीज फर्स्ट. नाही नाही नाही, आता झालं, आता ठरलं. आणि लेडीज फर्स्ट येऊ नियम आहे, संपला विषय. तुम्ही वर आज. ठीक आहे. अधिपती, मी हे दागिने काढले तर चालेल का? खूप वजन झालंय. काढा. इथं आता कोण बघा येत नसते. फक्त उद्या सकाळी इथनं बाहेर पडताना सगळे दागिने घालून जावा. थँक्यू. ऑफकोर्स. नोकरी करणं या घरच्या सुनेला शोभत नाही, आणि जे या घरच्या सुनेला शोभत नाही ते तुम्हासनी करता येणार नाही. आता शाळेत नोकरी करायची काय बी गरज नाही म्हणजे नाही. अगं ताई, ती मास्तरीन खिदळायल्या आणि तू तिची शाळा बंद केली, पण तिनं खोलीत अधिपतीची शाळा सुरू केल्या. गुरुला हात जोडतो बिडतो असं काही काय बनत होती. त्या मास्तरीनं घरात शाळा भरविली नाही म्हणजे मिळवलं. आम्ही हिची शाळा बंद केली तर हिनं ती शाळा आता घरात काढायला नग. चांदन रूप तुझं पुरतण्यार, नजरची जादूगिरी जुलमी धार. मखमली सपनान मन भुलला, काळजाच्या वाटेवर रान फुलला. धड धड उरात ह्या कशान ते ठावना, नवखा स्पर्श जणू नवखी ही भावना. पैंजनाचं गाणं तुझ्या सुरामंदी माळतो, बहरून जातो पुन्हा ताल माझा वेधळा. सावरल सावरल सजनी गाजीन
सावरल ग बावरल बावरल खुळ मन बावरल र. सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग बावरल बावरल खुळ मन बावरल र. हे दूर झाला माझा सारा मिटून गेल्या दिशा. घरी घर कसला आला नाही काय म्हणावी नशा. रुजवातीच्या सांजातारी भूल पडली जणू नाशिकताही मनोनाही प्रेमाची भाषा. जलधारा मंद हवारा अंतरीचा किनारा हसतो दुरून. विरघळले प्रश्न एकांती हरवून सरल हरी धुंद बरसून. भिजणारा गंध रुजणारा बहराचा शहारा ठरतो तरुण. तरवळते सांज प्रीतीची लहरून हिरवळही दाट पसरून. अवघड झालं सार आता जरा थांबना. दिन रात सपनात झळते ही वेदना. उत्तराचा घाव त्याला मलमाची वानवा. नकळत होतो गुन्हा कैद करतो खेळना. बावरल खुळ मन बावरल. सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग बावरल बावरल खुळ मन बावरल र. सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग बावरल बावरल खुळ मन बावरल र. सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग. बावरल बावरल खुळ मन बावरल. ओ अधिपती पाकळ्या 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 नाही, हे पाणी आहे पाणी. पाणी. अहो काय चाललंय? तुम्हाला मी केव्हापासून उठवायचा प्रयत्न करतेय, तुम्ही उठतच नव्हता. शेवटी मी पाणी टाकलं. आणि काय हो, तुम्ही काय बडबडत होतात झोपेत? म्हणजे म्हणजे तुम्ही काहीतरी पुटपुटत होता. ऐकलं काय तुम्ही? नाही, मला ऐकू नाही आलं. पण काय काय झालं? स्वप्न मोडलं. स्वप्न? काय होतं स्वप्न? परी. काय परी? बरी आहे ना तब्येत तुमची? परी परी. मास्तरीन बाई, अहो माझी परी आणि बायको एकच आहे आणि तिला आता जिंकायचं आहे. अधिपती काय झालं? असे का बघताय? काय ते दागिने दागिने घालून जा बाहेर जाताना, खाली उतराल तेव्हा. अरे हो, खरंच राहिलंच की. हा, आणि सॉरी बर काय. सॉरी कशाला? आता एकदा आपलं ठरलं ना मी दागिने घालणार म्हणून. आणि हा, आजपासून क्लास सुरू. हा, फक्त रात्री बर काय. हो. आणि ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच ठेवा. मला खूप ओझं होतंय या सगळ्याचं. थोडेच दिवस घाला मास्तरीन बाई, एवढी दिवाळी होऊन जाऊ दे. काय
सगळे इशे गोल करून टाकूया की आपण. हा, सगळं तुमच्या मनासारखं होणार, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आत्ता जरा संयम बाळगा तुम्ही, बस. आईसाहेब म्हणतात तसं करा. घेशील नवं आईसाहेबांच्या कालानं? ठीक आहे, तुम्ही आवरा, मी आंघोळ करून येतो लगेच. बया, सूर्याचा भाऊ बिर्या आला तरी बी अजून सुनबाई उठली नाही वाटतं. सुनबाईनं कसं सकाळ सकाळ उठावं, सडा रांगोळी करावी, पण नाही. आता ताई शाळा बंद आहे तर दुसरं काही काम आहे का घरात तिला? दुर्गे, हा? जा तुझी कामं कर. वय ताई, करते की, मी कुठं नाही म्हणलं. जरा जागी हो आणि बाहेर जाऊन बघ. पाटेला सुन महिना सडा रांगोळी केली या. असं आहे वय, मला काय माहित नव्हतं. असं वय, मग आधी बघत जा आणि बोलत जा. दुर्गे, तोंड कमी आणि हात जास्त आली. दिवाळी आली तोंडावर, जरा काम करा, यादी वगैरे तयार करा. वय ताई. ताई, अगं मास्तरीन बाई घरातच आहे तर लाव की तिला साफसफाई कराय. सूनबाई आहेत त्या, त्यांना तू घरची साफसफाई करायला लावणार आहेस? आणि त्यांना मास्तरीन मास्तरीन म्हणणं बंद कर. वय ताई. सुनबाईला मदतला घे आणि लक्ष्मी पूजनाची सगळी तयारी करा. आणि धनाजीला म्हणावं सगळा फराळ तयार पाहिजे आज. वय ताई. ये सुन बाई ये. भुवे, बघितलंस का सुनबाई कशी झाक तयार होऊन आली या. घरात बसून दुसरं काय काम आहे? नाही म्हणजे ताई, मास्तरीन रुळली घरात है ना, असं म्हणायचं होतं मला. तुला एकदा सांगितलेलं लक्षात राहत नाही वय? हा, तिला मास्तरीन नाही सुनबाई म्हणायचं. आता त्या मास्तरीन नाही, या घरच्या सुनबाई आहेत. तवा कुणी बी त्यांना या घरात मास्तरीन म्हणायचं नाही. भुवे, अगं काय होते या मास्तरीनबाई म्हणलं तर? मास्तरीन ह्यो नोकरीचा हुद्दा आहे. आता नोकरीच नाही तर हुद्दा कशा पायी? आता त्यांना मान आहे तो फक्त सूर्यवंशींच्या सुनाचा. आणि सूर्यवंशांची सून कुणाची नोकर नाही, ती लक्ष्मी आहे या घरची. पण मॅडम, माझं काम मला नोकराचं काम नाही वाटत. आवड आवाज आवाज मोठ्यानं बोलायचं. असं गुळमुळ बोललेलं चालणार नाही आम्हाला. मॅडम, मी म्हटलं की म्हणू नका. आता फक्त आम्ही काय बोलतोय ते ऐका. या घरातला तुमचा पहिला बदल, आवाजाची पट्टी वाढवा, मोठ्यानं बोलायला लागा, घडाघडा बोलायला लागा, स्पष्ट बोलायला लागा. स्पष्ट काय ते? जे काय बोलायचं तर मोठ्यानं स्पष्ट बोला. हो मॅडम. आवाज. ठीक आहे मॅडम. अजून. ओके मॅडम. वक्के बिके घराच्या बाहेर. इंग्रजी बोलायचं नाही, मराठी घर आहे. आपली मायबोली बोलायची आणि खणखणीत बोलायची. हो मॅडम. जा आता देवीचं दर्शन घ्या. बाकी समज सांगू आम्ही तुम्हाला. जा. होय, अगं नवी नवरी आहे ती, एवढं धारेर न ग धरूस. मराठी आणि मोठ्यानं बोल म्हणलं तर काय एवढं धारेवर धरलं ग? बरं बाई, ठीक आहे, मी चहाच बघते. ताई, अगं जरा जाच कर की तिला.
म्हणजे म्हणजे जरा घरकाम करायला लाव, टोमणं मार. आई बापानं हेच शिकवलं का तेच शिकवलं का असं म्हण की. उठता लात बसता बुक्की. ती म्हणजे काय तू नाही दुर्गे. म्हणजे म्हणजे ज्याला ज्याचा जाच होतो त्याला तसा जाच करावा. मला मला काय बी कळलं नाही ताई. म्हणून तर तू तू आहेस आणि आम्ही आम्ही आहोत. ताई अगं जरा उलगडून सांग की. म्हणजे तिला शाळेत पाठवलं नाही तर तिला जाच होणार. तिला घरात काम करू दिलं नाही तर तिला लईच जाच होणार. तिला दिवसभर दागिन्यांनी मडवून ठेवली आणि शोभेची भावली बनवली तर त्याचं वजं होणार. तिला कशाचा जाच होणार हे आम्हाला चांगलंच ठाव आहे. अगं ताई कसली हुशार आहेस ग तू. ताई आणि तुला सांगू का, बस. गुराळ लावू नग. दिवाळी तोंडावर आहे. काम करा.